नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर सारिका देवरे आणि माझे समन्वयक डॉक्टर पंकज भट. आम्ही तुमचं स्वागत करीत आहोत IMA नाशिक फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या मार्फतातून आपण काय प्रश्नांचे आपण निरसन करणार आहोत, आज कसा कार्यक्रम घेणार आहोत याची रूपरेषा सांगण्यासाठी मी कार्यक्रमाला स्वागत करते आणि आमच्या नियोजित अध्यक्ष IMA आणि ESIS हॉस्पिटलच्या अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजश्री पाटील मॅडम, ज्या एक फिजिशियन आहेत आणि ज्या आपल्याला ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती देतील, आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील, त्यासाठी मी त्यांना इथे आमंत्रित करते आणि ह्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. दुबे सर, तुमचं पण स्वागत आहे या कार्यक्रमासाठी. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री पाटील. प्रश्न तुमचे, उत्तर आमची. IMA नाशिक आयोजित चर्चासत्राच्या या भागात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. नाशिक IMA चे प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनानीस, सेक्रेटरी डॉक्टर कविता गाडेकर, आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर सारिका देवरे आणि डॉक्टर पंकज भट यांचे आभार. सामाजिक बांधिलकी IMAच्या व्यापक कार्याचा एक महत्वाचा भाग. डॉक्टर हा फक्त एक बांधिलकी आहे, जबाबदारी, एक नातं, आपुलकीचं, आत्मीयतेचं आणि प्रामुख्यानं विश्वासाचं. डिसेंबर राजश्री मॅडम, आवाज येत नाहीये. राजश्री मॅडम, तुम्ही म्यूट झाला आहात. प्लीज अनम्यूट. Can you hear me now? Yes. Can you hear me, sir? Can you hear me? Yeah, I can. Please go ahead. भीती कशाला म्हणतात याची जाणीव अवघ्या विश्वाला झाली. जगणं एक संघर्ष झाला. आज 1 वर्ष लोटलं, ना करोना गेला ना भीती. एक नवा शब्दकोश निर्माण झाला. करोना, कोविड, N95, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, RT-PCR, O2 सॅच्युरेशन, हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, लॉकडाऊन, होम क्वारंटाईन, वर्क फ्रॉम होम, कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, कोमॉर्बिडिटी वगैरे. नजर कैदेत असल्यासारखा मनुष्य घरात अडकला गेला आणि भलते सलते विचार मनात थैमान घालायला लागले. भीतीचं हे सावट खरं आहे का? करोना विषयीची 90% भीती ही अनाठायी आहे. राहिले 10%. याचं काय करायचं, आपण पुढे जाऊन पाहूया. तुमच्या मनातल्या असंख्य प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन करण्यासाठी आणि भीती दूर करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रथितयश इंटेन्सिव्हिस्ट, सुप्रसिद्ध सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यतींद्र दुबे. कोविडच्या शेकड्यांनी नाही हजारोंनी केसेस बरे करणारे, मृत्यू आणि करोनाच्या मध्ये खंबीर असणारे डॉक्टर यतींद्र दुबे. सॉफ्ट स्पोकन, हंबल, पेशंटशी नातं जपणारं एक लाघवी व्यक्तिमत्व डॉक्टर यतींद्र दुबे. तर मित्र हो, प्रश्न मंजुषेकडे वळण्याआधी हे लक्षात असू द्या, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार जागृत ठेवूया. रिप्लेस फिअर विथ फर्म.
आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार जागृत ठेवूया. रिप्लेस विथ फर्वंट होप. भीतीची जागा एक उत्कट आशावाद घेऊ द्या. नवे बळ, नवी उमेद निर्माण करूया. चला करुणाला छूमंतर करूया. ओव्हर. धन्यवाद मॅडम. आपण आता वेळ न घालवता आपण प्रश्नांकडे पुढे वळूया. गुड मॉर्निंग डॉक्टर दुबे. थोडं टेक्निकल ग्लिचेस येत आहेत. आपण या प्रश्न मंजुषेला पहिले सुरुवात करूया. आपण ह्या आजारापासून कसं वाचू शकतो, म्हणजेच प्रिव्हेन्शन या दृष्टिकोनातून. तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिले आपल्याला महत्वाचा विषय आहे वॅक्सिनेशन. सर, वॅक्सिनेशन मध्ये सगळ्यात जो सध्या प्रश्न लोकांना पडलाय तो म्हणजे डायबिटीज किंवा इतर आजार असताना किंवा कुठलीही ट्रीटमेंट चालू असताना आपण वॅक्सिन घेऊ शकतो का? हा पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी. गुड मॉर्निंग. वॅक्सिनेशन जे आहे एक आपल्याकडे एक मोठा अस्त्र आहे या डिसीजला मिटिगेट करण्यासाठी. आणि डायबेटिक, हायपरटेन्सिव्ह, हार्ट डिसीज, HIV डिसीज, रुमॅटॉलॉजिकल डिसीज आणि हे सर्व डिसीज मध्ये जे आहे ऑलमोस्ट सर्व डिसीज मध्ये आपण वॅक्सिनेशन करू शकतो. फक्त एक कॉन्ट्राइंडिकेशन असतं, आपण एक रक्त पातळ करण्याची गोळी म्हणजे एस्प्रिन आणि क्लोपिडोग्रेल सोडून आपण एखाद्या वेळी रक्त पातळ करण्याचे जसं वॉर्फरिन असलं किंवा ऍसिडफॉर्म असला ती गोळी सोडला तर आपण बाकी ऑलमोस्ट सर्व पेशंटला वॅक्सिनेट करू शकतो. सर्टन डिसीजेस आहे ते खूप रेअर आहे आणि सर्टन रुमॅटॉलॉजिकल डिसीज आहे जिथे आपल्याला वॅक्सिनेशन बाबत आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट करायला लागणार. पण ऑलमोस्ट 99% केसेस मध्ये आपण त्या वॅक्सिनेट करू शकतो. डायबिटीज कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे, ब्लड प्रेशर कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे, HIV डिसीज कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे, हार्ट डिसीज कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे, रेस्पिरेटरी डिसीज कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे, क्रॉनिक डिसीज कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. सर्व पेशंटला आपण डेफिनेटली वॅक्सिनेट करू शकतो आणि करायला पाहिजे. Hello, sir. Am I audible? Yeah, you are. Pankaj. Go ahead. Yes, sir. Next most common प्रश्न येतोय तो म्हणजे प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये, म्हणजेच मातृत्व असताना, प्रेग्नन्सी असताना आणि लहान मूल असताना आपण वॅक्सिनेशन घेऊ शकतो का? Yes. आता हे जे डिसिजन आहे प्रेग्नन्सी आणि वॅक्सिनेशनची स्टडीज आतापर्यंत झालेली नाही, पण एक आता डाटा आलेला आहे जस्ट लास्ट मंथ मध्ये एक 20,000 लोकांना जे वॅक्सिनेशन केलं होतं USA मध्ये. एकही प्रेग्नन्सी मध्ये एकही पेशंट प्रेग्नंट फिमेलला कॉम्प्लिकेशन झालं नव्हतं आणि खूप एनकरेजिंग डाटा होता. आणि त्या एनकरेजिंग डाटावर जे आहे FIOG जे जागतिक संस्था आहे ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट, त्यांनी रिकमेंडेशन दिला होता की जे आपल्याला वॅक्सिनेशन एनकरेज करायला पाहिजे. आता हे शेअर डिसिजन असतं की आपल्याकडे वेरियस स्टडीज नाही आहे, सेफ्टी स्टडीज नाही आहे. तर जेव्हाही आपण सेफ्टी स्टडीज करतो तर आपण एक चर्चा पेशंट आणि आपल्या बरोबर डॉक्टर बरोबर व्हायला पाहिजे. तिथे प्लस आणि मायनस ऑफ द वॅक्सिन डिस्कस करायला पाहिजे आणि ते डिस्कस केल्यानंतर पेशंट आणि नातेवाईक त्यांनी एक डिसिजन घ्यायला लागणार की हे वॅक्सिनेशन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. स्पेसिफिकली ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना बाकी क्रॉनिक डिसीज आहे, स्पेशली ज्या एरियामध्ये आहे, स्पेशली आपण बघितलं तर दिल्ली, मुंबई किंवा आपलं नाशिक झालं जिथे इन्सिडेन्स ऑफ कोविड भरपूर आहे, खूप जास्त आहे, अशा लोकांमध्ये डेफिनेटली एक डिसिजन आपल्याला घ्यायला लागणार रिस्क आणि बेनिफिट बघून.
आणि रिस्क आणि बेनिफिट डिस्कस करणं पेशंट आणि नातेवाईकांबरोबर आणि त्याच्यानंतर एक डिसिजन घेणं. माझ्या पर्सनल मत आहे की डाटा जे 20,000 वॅक्सिनेशन USA मध्ये जे केला होता आणि एकही साईड इफेक्ट नव्हता आणि सेफ्टी प्रोफाईल खूप व्यवस्थित होता आणि एफिकेसी भरपूर होती. तर हे बघितल्यावर खूप एनकरेजिंग डाटा आहे आणि हे डाटा बघून एक शेअर डिसिजन नंतर आपण डिसिजन घेऊ शकतो की आपल्याला वॅक्सिनेशन द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. पण स्पेशली दोज हाय रिस्क आहे त्याच्यामध्ये मी रिकमेंड करणार वॅक्सिनेशन एक चांगला ऑप्शन आहे. सर, कॉमनला काय लक्षणं आढळतात? आता COVID-1 आणि COVID-2 ह्यामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसून येत आहेत. पण काही लोकांचे गैरसमज आहेत की आम्हाला पहिल्यासारखं घसा खवत नाही, आमची चव गेलेली नाहीये, मग आम्हाला कोविड कसं काय असू शकतं? तर त्याच्यात लक्षणं आता काय वेगवेगळी आलेली आहेत आणि जनतेसाठी आता तुमचं काय मेसेज असणार आहे की आपण कुठली सेकंड लक्षणं वेव्ह आल्यावर आपण काय म्हणू शकतो? आता सेकंड वेव्ह आणि फर्स्ट वेव्ह मध्ये जे मेजर डिफरन्स आहे, सेकंड वेव्ह मध्ये यंगर पॉप्युलेशन जे आहे ते जास्त अफेक्ट होत आहे. आजाराची सिव्हिरिटी थोडी जास्त आहे आणि काही लोकांमध्ये रॅपिड डिटोरिएशन जास्त आहे. आता प्रश्न आहे की सिम्पटम बघितला तर सिम्पटम मध्ये जे कॉमनेस्ट सिम्पटम आहे फीवर ते मेजॉरिटीला 1-2 दिवसापर्यंत असतं, पण काही लोकांना जास्त दिवस पण राहू शकतो. घशात दुखणं, सर्दी होणं, पूर्वी आपण सांगत होतो की कोविड ड्राय डिसीज आहे, पण आता सर्दी असलं तर त्याच्यामध्ये पण होऊ शकतो. लॉस ऑफ टेस्ट अँड लॉस ऑफ स्मेल हे पूर्वी पण होता फर्स्ट वेव्ह मध्ये आणि सेकंड वेव्ह मध्ये पण आहे, दोघांमध्ये आहे. पण आता जे एक प्रोफाऊंड ओपीडी बेसिसवर जे फाइंडिंग आम्ही बघतो, खूप अशक्तपणा वाटतं आणि पाय खूप दुखतं, अंग खूप दुखतं. आय थिंक हे जे आहे ते मेजर सिम्पटम्स आहेत. तर फर्स्ट आणि सेकंड वेव्ह मध्ये बघितलं तर जे आपण मेजॉरिटी हाय रिस्क पॉप्युलेशन होतो, तर हाय रिस्क पॉप्युलेशनला सोडून आता आपण कम्युनिटी ट्रान्समिशन मध्ये गेलो आहे की याच्यामध्ये जे यंगर पॉप्युलेशन आणि जे लो रिस्क पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये पण हे इन्फेक्शन वाढले. सर, पुढचा ऍस्पेक्ट असा आहे की आता लक्षणं आढळल्यावर डॉक्टरांकडे आपण कधी जायला पाहिजे आणि त्यानुसार म्हणजे घरी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? बऱ्याच लोकांना आता डॉक्टरांकडे जायला सुद्धा भीती वाटते आणि असं होतंय की 1-2 दिवस बघू, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? सर, आणि पंकजच्या प्रश्नामध्ये प्रश्न ऍड करायचा म्हणजे आता संदर्भ लोक मेडिकल इथे जातात आणि म्हणतात की कोविड किट घेऊन आलोय आम्ही, आम्हाला डॉक्टरांकडे जायची काय आता आवश्यकता वाटत नाही, कोविड किट आणलेलं आहे मेडिकल मधून आणि त्या गोळ्या आम्ही घेतोय तर त्या आमच्यासाठी पुरेशा आहेत. तर प्लीज थ्रो सम लाईट ऑन दिस. आय थिंक फर्स्ट आहे की हे बघा, कोविड मध्ये बघितलं तर 85 to 90% जे पेशंट आहेत दे कॅन बी ट्रीटेड ऑन आउट पेशंट बेसिस आणि एक साधारणतः 8 ते 10% जे पेशंट असतात त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज लागते आणि 2% पेशंटला आयसीयू केअरची गरज लागते. आता आपल्याला पहिला हे डिफरन्शिएट करायला लागणार की आपण 2% मध्ये जाणार की 8% मध्ये, 8 ते 10% मध्ये जाणार की 90% मध्ये जाणार. आणि हे जे डिफरन्सिएशन जे आहे आपल्याला एकदा आजाराचं नॉलेज नसेल आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला आपण फॉलोअप करत असणार, प्रेस आणि मीडियाला करत असणार, तर आपण डेफिनेटली हे डायग्नोसिस मिस करू शकतो. माझा पहिला म्हणणं आहे की तुम्हाला सिम्पटम असला तर यू ट्राय टू कॉन्टॅक्ट युअर डॉक्टर ऑन डे 1. कारण काय, द मोमेंट यू कॉन्टॅक्ट युअर डॉक्टर ऑन डे 1 आणि तुम्ही RT-PCR जे आहे लवकर केला आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी सापडली, यू कॅन आयसोलेट युअरसेल्फ. आता सध्या जे सेकंड वेव्हचा जे मेजर डिफरन्स आहे, इट इज कमिंग इन क्लस्टर्स. क्लस्टरमध्ये बघितलं तर लोक लग्नामध्ये गेलेले आहे, बर्थडे पार्टीमध्ये गेलेले आहे आणि एका फॅमिलीमध्ये 6-6, 7-7, 19 लोक येत आहे पॉझिटिव्ह. तर याच्या म्हणजे आहे की इफ यू फाइंड फर्स्ट केस, युअर जॉब इज की यू शुड प्रिव्हेंट अनदर केस. आणि त्याच्यामध्ये सेल्फ आयसोलेशन आणि आयसोलेट करणं आणि त्यांना आयसोलेट करणं, सायंटिफिकली आयसोलेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. So first preventive step you can do it by doing RT-PCR आणि सेकंड जे आहे मे बी इन्व्हेस्टिगेशन आणि तुमच्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करणं. आता प्रश्न आहे कॉन्टॅक्ट वेदर यू डू ऑन फोन और वेदर यू डू ऑन ऑनलाईन और वॉट एव्हर यू डू. तर माझ्या मताने ते कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. सेकंड जे आहे की वेदर यू कॅन टेक ट्रीटमेंट ॲट होम.
90% कॅन बी ट्रीटेड ॲट होम. पण आता प्रश्न असा आहे की हाऊ विल डिसाइड की 90% कॅन बी ट्रीटेड ॲट होम. You can only decide but when you have an expert. Correct. And the expert, the one who has an experience. तुम्हाला कसं माहित पडणार? आपण पूर्वी सांगत होतो की ज्यांच्या वय मोर दॅन 60 आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना क्रॉनिक किडनी डिसीज आहे, ज्यांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आहे, अशा लोकांना हे प्रॉब्लेम होणार, अशा लोकांना असं प्रॉब्लेम होणार. पण आता असं नाही आहे. वी सी नाउ 13 years old, 23 years old and 30 years old, they are coming and getting admitted in ICU. म्हणून इनिशियल स्टेजवर जे आहेत आपण 90% मध्ये आहे ते माहीत करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला डॉक्टरना कन्सल्ट करणं आणि RT-PCR करणं. आणि सेकंड आहे याला फॉलोअप करणं. हे डिसीजची साधारण टाइम लाईन किंवा अवधी जे असते 14 ते 16 दिवसाची असते आणि काही लोकांमध्ये 22-23 दिवसापर्यंत पण एक्सटेंड होतं. आता कोणत्या दिवशी आपल्याला कॉम्प्लिकेशन होणार? आता खूप हे फॅट झालेलं आहे की जाऊन स्कॅन करून घेणं आणि फर्स्ट डे स्कॅनचा स्कोर 0 आहे 2 आहे आपण खूप खुश होतो. पण ते न्यूमोनियाचा प्रॉब्लेम आणि कॉम्प्लिकेशन 7-8 दिवस असते. So you have to meet your doctor and you have to consult your doctor. That is one. होम आयसोलेशनचा क्रायटेरिया आहे. जे माइल्ड डिसीज असतात, ज्यांना 1-2 दिवसाची फीवर असेल, सर्दी असेल, खोकला असेल, ज्यांचे ऑक्सिनेशन व्यवस्थित आहे आणि जे एज्युकेटेड पेशंट्स आहेत, जे ऑक्सिनेशन घरी चेक करू शकतात, 6 मिनिट वॉक टेस्ट घरी करून ते चेक करू शकतात, जे हे मॉनिटर करू शकतात, असे 90% लोकांना आपल्याला होम आयसोलेट करून ट्रीट करायचे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे हे किट. आता किट जे सांगितलेलं आहे इट्स द मोस्ट डेंजरस थिंग दॅट यू कॅन डू इट. हे बघा, कोरोनाची जी प्रोग्रेस होत आहे आपल्याला कसं माहीत पडणार? आपल्याला माहीत पडणार तुम्ही किट घेतला, किटमध्ये काय काय आहे? डॉक्सिसायक्लिन. डॉक्सिसायक्लिन ॲज पर रिकमेंडेशन हॅज नो रोल इन मॅनेजमेंट ऑफ कोरोना. आयव्हरमॅक्टिन जे आहे, आयव्हरमॅक्टिन मध्ये जे जागतिक संस्थांना बघितलं किंवा IDSA सोसायटीने बघितलं तर आयव्हरमॅक्टिन मध्ये प्रूव्हन काही रोल नाही आहे. थर्ड जे आहे की कॉम्बिनेशन ऑफ जे ड्रग्स येतात, झिंक आणि हे झिंक व्हिटॅमिन डी आणि हे जर प्रूव्हन रोल नाही आहे. तर माझ्या मताने बाय डुईंग अँड टेकिंग द किट वी आर मेकिंग द बिगेस्ट ब्लंडर बाय डुईंग दॅट. आणि कन्सल्टिंग युअर फॅमिली डॉक्टर, कन्सल्टिंग युअर डॉक्टर आणि बिंग अवेअर की मला काय आहे आणि त्याला पुढच्या 14 ते 16 दिवस फॉलोअप करणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्लीज डोंट फॉल इन टू द ट्रॅप की मी किट घेतलेलं आहे आणि मला काय नाही होणार. ते चुकीचं आहे. आणि फर्दर डिस्कशन मध्ये आपण डिस्कस करणार हाऊ टू मॉनिटर दिस डिसीज. पुढच्या क्वेश्चन्स येणार तर त्याच्यावर मी आन्सर करतो. ट्रीटमेंट ओके सर. एक आपल्या बरोबर KG पटेल म्हणून एक व्यक्ती आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर कोविड नंतर रिकव्हरी झालेली होती and later on in 3 to 15 days span the patient expired. So what could be the reason? ह्याचं काय कारण असू शकतं की पेशंट रिकव्हर होऊन घरी गेला आणि विदिन द स्पॅन ऑफ 3 to 15 days the patient expired. आता खूप असं म्हणा खूप चांगला प्रश्न आहे आणि रिअली बर्निंग प्रॉब्लेम आहे. पेशंट घरी गेला 14 ते 17 दिवसामध्ये इन्फेक्टिव्हिटी कमी झालेली आहे. इन्फेक्टिव्ह म्हणजे काय आहे की या पेशंट पासून दुसऱ्या पेशंटला हे आजार ट्रान्समिट नाही होणार 14 ते 20 दिवसामध्ये आपण जे सांगतो. पण हे इन्फ्लेमेशन जे शरीरामध्ये राहतं. आता एक स्टडी जे कंडक्ट झाली आहे USA मध्ये, जर्मनीमध्ये, आणि असे जे कोविडचे पेशंट त्यांना डिस्चार्ज केला आणि डिस्चार्ज केल्यानंतर त्यांना जे आहे 3 महिन्यापर्यंत फॉलोअप केला तर 78% लोकांना त्यांच्या हृदयामध्ये जे कोविडचे इन्फ्लेमेशन जे आहे 3 महिन्यापर्यंत दिसले होते. म्हणजे बाहेरून आपल्याला सर्व नॉर्मल दिसलेला पेशंट असला तरीही आपल्या सिस्टम मध्ये हे व्हायरस असतात, त्यांचे इन्फ्लेमेशन चालू असतं आणि इन्फ्लेमेशन चालू असल्यावर हे जे प्रॉब्लेम्स आणि कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आता या पेशंट बाबत मी तुम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे तर तुम्हाला जास्त सांगू नाही शकणार. पण काही इव्हेंट जे आहेत कोविड नंतर होतात त्याच्यामध्ये एक इव्हेंट असतं की पॅरालिसिसचा इव्हेंट, हार्ट अटॅक्स, मायोकार्डायटिस, हार्ट फेलियर आणि काही इन्फेक्शन्स जे भरपूर कॉमन आहे. फंगल इन्फेक्शन्स आहे, रिॲक्टिव्हेशन ऑफ ट्युबरक्लोसिस आहे आणि बाकी इन्फेक्शन पण आहे. तर म्हणून जे आहे की एकदा आपण 14 ते 16 दिवसामध्ये आपण बाहेर निघालो आणि आजार क्लिअर झालेला आहे हे नसतं. पुढच्या 3 महिन्यापर्यंत आपल्याला सर्व्हेलन्समध्ये राहायला लागणार. पुढच्या 3 महिन्यापर्यंत लक्ष द्यायला लागणार.
हॅलो. हॅलो सर. या पंकज. हॅलो. येस सर, पुढचा प्रश्न. हॅलो. या पंकज. येस सर, ऑडियन्स मधून ट्रीटमेंट रिलेटेड बरेचसे प्रश्न येत आहेत. जसं विशाल जाधव विचारतायत की फॅबीफ्लू हे प्रत्येक पेशंटला द्यायचं का, तसंच स्टिरॉइड्सचा जो रोल आहे तो होम ट्रीटमेंटमध्ये कितपत आहे, असे ट्रीटमेंट संदर्भातले प्रश्न आहेत. तर तेच मी तुम्हाला विचारतो की होम ट्रीटमेंट आपण कशी घ्यावी, आणि म्हणजे हे त्यात आपल्या ऑडियन्समध्ये डॉक्टर्स पण आहेत त्या संदर्भाने सुद्धा, की होम ट्रीटमेंट कशी घ्यावी आणि ऍडमिशनसाठी कधी जावं, व्हॉट आर द रेड फ्लॅग साइन्स. Yes, I think that is a very good question. Thank you very much. आता जे पहिला मॉनिटरिंग पार्ट, आता याच्यामध्ये जे आहे की ॲज वी डिस्कस्ड की हे जे लाईफ टाईमलाईन जे आजाराचे असतं 14 ते 16 दिवसाचे असतं, आणि त्याच्यामध्ये जे आहे साधारणतः मेजॉरिटी पेशंट्समध्ये जे आहे ते पहिला 5-6 दिवस व्यवस्थित जातं, आणि 5व्या-6व्या दिवसानंतर एक कॉम्प्लिकेशन जे असतं ते निमोनिया म्हणून. ते निमोनिया सुरुवात होतं, आणि निमोनिया जे साधारणतः काही लोकांमध्ये 14, 15, 16 दिवसापर्यंत वाढतं. तर आपण कसं हे मॉनिटर करू शकतो ॲट होम, माइल्ड डिसीज असला तरी. तर मॉनिटरिंगसाठी जे पहिलं जे आहे लक्षण, आणि लक्षणमध्ये जे असं आहे की पहिलं लक्षण जे आहे की शॉर्टनेस ऑफ ब्रेथ किंवा दम लागणं. मला पूर्वी दम लागत नव्हता आणि आता दम लागायला लागला, म्हणजे हे आजार वाढत आहे. सेकंड आहे, मी अगदी व्यवस्थित होतो 4-5 दिवस, आणि 6व्या दिवस मला प्रचंड खोकला यायला लागला, आणि खोकला आल्यानंतर मला खूप दम लागायला लागला. दिस मीन्स निमोनिया वाढलेला एक शक्यता आहे. थर्ड आहे, आपण ऑक्सिजन चेक करतो, पल्स ऑक्स. त्याच्यामध्ये ते ऑक्सिजन 94च्या वरती असायला पाहिजे. आणि याच्या पुढे मी जाणार की 6 मिनिट वॉक टेस्ट आपण सांगतो. याच्या म्हणजे असं आहे की आपण सुरुवातीला पल्स ऑक्स मध्ये आपला ऑक्सिजनेशन बघतो, आणि 6 मिनिट पेशंटला जे आहे तो रूम मध्ये चालायला लावतो, आणि रूम मध्ये चालल्यानंतर जे ऑक्सिजनचा ड्रॉप आहे एव्हरेज 3 पॉईंटने कमी व्हायला नको. म्हणजे 99 असला तर 96, ते 3 पॉईंट पासून जास्त ड्रॉप झाला म्हणजे देर इज अ पॉसिबिलिटी हे निमोनिया वाढलेला आहे. चौथा जे आहे, 2 टेस्ट मी तुम्हाला रिकमेंड करणार, जे हाय रिस्क पॉप्युलेशन आहे. याच्यामध्ये एक टेस्ट आहे CRP, सी रिएक्टिव्ह प्रोटीन. हे टेस्ट खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे, आणि हे टेस्ट जे आहे आपल्याला एक 12-24 तासापूर्वी आपल्याला सिग्नल देऊन टाकतात की हे निमोनिया आता वाढत आहे. तर ज्यांना हाय रिस्क पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये हम CRP टेस्ट फ्रिक्वेंटली चेक करतो, डे 5, डे 6, आणि रिकरंटली चेक करतो. आणि एखादी CRP ची सर्ज खूप जास्त असेल, म्हणजे काल एक 6 होता आणि आज 25, आज 50 झाला, म्हणजे दिस इज समथिंग वेअर इन्फ्लेमेशन वाढलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला आयडिया येतं. आणि नेक्स्ट आहे CT स्कॅन. CT स्कॅनचे बहुतेक काही क्वेश्चन आलं तर मी पुन्हा सांगतो की खूप मिसयूज इन्व्हेस्टिगेशन आहे, आणि त्याच्यावर आपण पुन्हा चर्चा करू. हे 4 वर आपल्याला माहित पडतं की आजाराची प्रगती कशी होते आणि घरी कसा मॉनिटर करू शकतो. मी पुन्हा रिपीट करतो, ऑक्सिजनेशन ॲट रेस्ट आफ्टर 6 मिनिट वॉक, लक्षण किंवा सिम्पटम. थर्ड आहे ब्लड टेस्ट मध्ये CRP, आणि चौथा आहे प्लस मायनस जे आहे की CT स्कॅन किंवा अदर इन्व्हेस्टिगेशन असलं तर. मला नेक्स्ट क्वेश्चन विचारला की फॅबीफ्लू. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो, फॅबीफ्लू इज अप्रूव्ड ओनली इन 5 or 6 कंट्रीज इन द वर्ल्ड. जपान, कोरिया, पार्ट ऑफ चायना, हाँगकाँग, सौदी अरेबिया, इंडिया, आणि जास्त कंट्रीला अप्रूव्हल नाही. फॅबीफ्लू इज इफेक्टिव्ह इन फर्स्ट 7 days इफ टेकन अर्ली. त्याच्या जे फक्त एक बेनिफिट असतं, जे रिकव्हरी जे 10 दिवसामध्ये व्हायची असेल, दॅट कॅन हॅपन इन 7 to 8 days किंवा 8 to 9 days. पण सर्वांमध्ये होतं काही नाही, काही लोकांमध्ये होतं. आपण फॅबीफ्लू घेतलाय म्हणजे आपल्याला कॉम्प्लिकेशन नाही होणार, नो. तुम्ही फॅबीफ्लू घेतलेलं तरी हे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर हे आपल्याला समजून, मी फॅबीफ्लू घेतला म्हणजे मला निमोनिया नाही वाढणार, हे नाही होणार, नो. हे जस्ट जे आहे आजाराची तीव्रता कमी करतं. आणि फॅबीफ्लू जे आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशन मध्ये हे रिकमेंडेड ड्रग नाही आहे, पण आपल्या इंडियामध्ये स्पेशली जे महाराष्ट्रामध्ये आपलं जे नायर हॉस्पिटलमध्ये काही स्टडी कंडक्ट केली होती, त्या स्टडीमध्ये आपल्याला बेनिफिशियल इफेक्ट सापडलेला आहे, जपानमध्ये बेनिफिशियल इफेक्ट सापडलेला आहे, आणि त्याच्यावर आपण ऍड करतो. आता याच्या बरोबर मी दुसरा 3-4 ड्रग पटकन ते ऍड करून बहुतेक हे पार्ट आपण फिनिश करू शकतो. एक तर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, फ्लोरोक्विन.
नाव याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे आणि हायड्रोक्सिक्लोरोक्विन शुड नॉट बी युज्ड, आणि जे IDSA आणि बाकी ऑर्गनायझेशनचे रिकमेंडेशन आहे अगेन्स्ट इट, दे शुड नॉट बी यूज. याच्या ऍडव्हर्स इफेक्ट भरपूर आहे. एझिथ्रोमायसिन अगेन याच्यामध्ये जे आहे याच्या जे बेनिफिट्स हार्डली एनी आहे, म्हणून जे सोसायटीचे असं म्हणणं आहे की एझिथ्रोमायसिन आणि डॉक्सिसायक्लिन जे आहे त्याच्या बाबत आम्ही प्लस पण नाही सांगू शकतो, मायनस पण नाही सांगू शकतो, कारण की जे काय स्टडी झालेली आहे, जे काय रिकमेंडेशन्स आहे ते खूप स्केची आहे, त्याच्यावर आम्ही रिकमेंडेशन देऊ शकत नाही. एक दुसरी ड्रग आहे आयव्हरमॅक्टिन. आयव्हरमॅक्टिन बाबत मी थोडा 1 मिनिट घेणार, कारण की खूप किटमध्ये पण आहे आणि भरपूर लोक यूज करतात. आता आयव्हरमॅक्टिनची स्टडी जे आहे SARS 2002 आणि मर्स 2005 मध्ये जे झाला होता SARS व्हायरसमध्ये, त्याच्यामध्ये आणि अॅनिमल मॉडेलमध्ये केली होती, आणि त्या फाइंडिंगला आपण एक्स्ट्रापोलेट केला तर आयव्हरमॅक्टिन आपण जेव्हा यूज केला इंडियन आपल्या पॉप्युलेशन मध्ये, ते डोस आपण देत आहोत त्याच्या 10 पट जास्त डोस द्यायला लागणार, आणि ते 10 पट जास्त डोस दिल्यावरही व्हायरलच्या रेप्लिकेशन होणार की नाही हे पण क्वेश्चनेबल आहे. म्हणून जितकं स्टडी आहे त्याच्यावर खूप क्वेश्चनेबल स्टडी आहे. म्हणून जागतिक संस्था WHO आणि बाकी जे IDSA, ERS जे ऑर्गनायझेशन्स आहे त्यांच्या म्हणणं आहे की वी कॅन नॉट से येस ऑर नो, पण त्यांच्या ओव्हरऑल जे स्टडीज बघितल्या तर आयव्हरमॅक्टिनचा रोल खूप डिबेटेबल आहे आणि रोल आहे. नेक्स्ट असतं व्हिटॅमिन D, झिंक आणि व्हिटॅमिन C, हाय डोस व्हिटॅमिन C. नन ऑफ द स्टडीज हॅव प्रूव्हन की इफ यू गिव्ह हायर डोस आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली आणि हे होणार, पण हे खूप लोक यूज करतात आणि याचा साईड इफेक्ट भरपूर कमी आहे, आणि आपल्या पॉप्युलेशनमध्ये व्हिटॅमिन D डेफिशियन्सी ते कमी असतं, ते घ्यायला काय हरकत नाही आहे. हे झाला मेडिकेशन फॅबिफ्लू. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज, डज एव्हरी पेशंट नीड्स फॅबिफ्लू? नो. ज्यांना फॅबिफ्लूची एलर्जी असेल त्यांना घ्यायला नको. काही लोकांना फॅबिफ्लू नंतर रॅश येतात, त्यांना घ्यायला नको. काही लोकांना फॅबिफ्लू घेताना खूप प्रचंड नॉशिया, वॉमिटिंग होतं आणि ऍसिडिटी सारखं वाटतं, त्या लोकांना घ्यायला नको. पण अर्ली इन द डिसीज कोणी आला तर डेफिनेटली मी रिकमेंड करणार दॅट ड्रग कॅन बी फेविप्राप्रिल जे आहे, आय एम सॉरी युजिंग फॉर अ ट्रेड नेम, ते आपण डेफिनेटली यूज करू शकतो. I think Pankaj, I answered most of the questions what you asked. थँक्यू सर. आपण ट्रीटमेंटवर बऱ्याचशा गोष्टी बोललो आहोत. माझ्या मते सगळ्या श्रोत्यांना कळलं असेल की सरांनी जे सांगितले, ऑक्सिजनेशन 6 मिनिट वॉक टेस्ट, त्याच्यानंतर काही सिम्पटम्स आढळले तर, आणि मग CRP टेस्ट, आणि जशा लागतील तशा आपण त्या पद्धतीने पुढच्या ब्लड टेस्ट, ह्या पद्धतीने मेन ही आपली होम आयसोलेशनची ट्रीटमेंट राहणार आहे. गरज पडल्यास मग रुग्णांना ऍडमिट केल्यावर कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची, औषधं कोणती द्यायची, कुठल्या ड्रगचं काय महत्व आहे हे आपल्याला तुम्ही सविस्तर सांगितलेलं आहे. तर कॅन यू थ्रो सम लाईट अबाउट अँटीकोॲग्युलंट्स, रक्त पातळ करण्याचे जे औषधं आहेत ते आपण कधी द्यायचे, का देतोय, आणि प्रत्येक पेशंटला देतोय का, घरी देता येऊ शकतं का, हॉस्पिटलमध्येच द्यावं लागणार आहे का, किती दिवस पोस्ट कोविड झाल्यावर आपण हे कंटिन्यू करायचंय? तर आपण ट्रीटमेंट घेतोय तर माझ्या मते आपण हे ट्रीटमेंटची प्रश्न आधी घेऊया. आता जे प्रश्न आहे अँटीकोॲग्युलेशन, तर थोडा मी याच्यामध्ये जनरल पॉप्युलेशन पर आहे. तर समजा आपल्याला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्ट डिसीज असेल, आणि याबाबत आपली काही गोळी रक्त पातळ करण्याचे चालू असेल तर ते बंद नाही करायचे, ते थ्रू आउट चालू ठेवायचे, राईट. ब्लड प्रेशरची औषध अजिबात चेंज नाही करायची आहे, मेडिकेशन ते सर्व चालू ठेवायचे आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बंद करायची काही गरज नाही. नाव नेक्स्ट प्रश्न असणार की कोणत्या माणसाला, कोणत्या पेशंटला आपल्याला जे अँटीकोॲग्युलेशन म्हणजे रक्त पातळ करण्याची औषध. आता त्याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात. एक असतं आपण जे सांगतो ॲस्पिरिन किंवा जे क्लोपिडोग्रेल असतं, जे आपण अँटीप्लेटलेट, ज्याचं जे असतं की रक्ताची गुठली जे वाढण्याची प्रक्रिया कमी करतात, आणि एक जे असतं की रक्त अँटीकोॲग्युलेंट असतं, ज्यांच्यामध्ये की ते फ्रेश क्लॉट फॉर्मेशन जे आहे ते प्रिव्हेंट करतात. आता जे प्रश्न आहे की कोणत्या पेशंटमध्ये यूज करायला पाहिजे, आता फर्स्ट आहे की मी पहिला सांगणार की रिकमेंडेशन काय आहे आणि आपण हाऊ वी कॅन मॉडिफाय टू आवर सेटिंग इन नाशिक. रिकमेंडेशन मध्ये असं आहे की होम आयसोलेशन मध्ये जे आहे, जे होम आयसोलेशन मध्ये असतात, जे जागतिक संस्थाच्या बघितलं किंवा IDSAच्या बघितलं तर त्यांच्या म्हणणं आहे की जे आहे ते अँटीकोॲग्युलेशन बंद करायचं. अँटीकोॲग्युलेशन म्हणजे सांगितलं म्हणजे इंजेक्शन जे असतात ते, कारण ते इंजेक्शन घ्यायला कोणी ना कोणी डॉक्टर जाणार,
ते डॉक्टर इन्फेक्ट होणार, सिस्टर इन्फेक्ट होणार आणि त्याच्या बेनिफिट्स विशेष नाही. तर ते त्याच्या अगेन्स्टमध्ये रिकमेंडेशन आहे. पण ज्यांना मॉडरेट डिसीज आहे, मॉडरेट डिसीज म्हणजे जे आहे ज्यांना जे आहे श्वास घ्यायला त्रास झाला, ज्यांना निमोनियाची तीव्रता जास्त आहे, ज्यांचा CRP हाय राहिला होता, ज्याचा D डायमंड हाय राहिला होता, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि ज्यांना ऑक्सिजनेशनची गरज लागली होती, ज्यांच्या हॉस्पिटलायझेशनचा ड्युरेशन जास्त होता, ज्याची व्हेंटिलेटरची गरज लागली होती, ज्यांचा ब्लड प्रेशर कमी झाला होता आणि ज्यांचा स्टे जे आहे स्टॉर्मी झाला होता, असे सर्व लोकांना जे आहे ड्युरिंग हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलच्या डिस्चार्ज झाल्यानंतर असे लोकांना मेडिकेशन्स घ्यायला लागणार. आता डिस्चार्जच्या वेळी जे इंजेक्शन्स असतात त्यांना आपण गोळ्यावर स्विचवर करतो. आता जे आहे की कोविड झाल्यानंतर डेफिनेटली काही लोकांमध्ये आम्ही बघितलेल्या पुढच्या 3 महिन्यांमध्ये पॅरालिसिसचा अटॅक येणं, हार्ट अटॅक येणं हे कॉमन आहे. पण किती लोकांना होतं आपल्याकडे सध्या त्याच्या जे विश्लेषण नाही आहे, त्याचे रिसर्च नाही आहे. किती टक्के लोकांना होतं, किती लोकांना मी हे इंजेक्शन दिला किंवा हे गोळ्या दिला तर हे फायदा होणार आणि रिस्क नाही होणार, म्हणजे ब्लिडिंगची शक्यता नाही होणार, त्याच्याकडे आपल्याकडे डाटा नाही. तर याबाबत आपल्याला रिकमेंडेशन करता नाही येणार की सर्वांना द्या, पण आपल्याला ज्या लोकांना हॉस्पिटलायझेशन लागला, ज्यांची तीव्रता जास्त होती, ते मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज मध्ये होते, ज्यांना रिस्क फॅक्टर आहे, अशा लोकांना रक्तपातळ करण्याचे जे गोळी जे आहे त्यांना साधारणतः 1 महिना ते 3 महिन्यापर्यंत द्यायची गरज लागू शकते. ते देणं गरजेचं आहे. जे हॉस्पिटलाइज आहे पेशंट त्यांच्यामध्ये देणं खूप सोपं असतं, त्या लोकांमध्ये डेफिनेटली, आणि जे हॉस्पिटलाइज होणार ते मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज असतात, त्यांच्यामध्ये अँटीकोग्युलेशनच्या इंडिकेशन आहेत, त्यांना देण्यामध्ये गरजेचं आहे. आता जे भरपूर आहे की खूप फिअर असतं आम्ही डॉक्टरांच्या माइंडमध्ये पण असतं, पेशंटच्या माइंडमध्ये पण असतं. जेव्हा आम्ही पेशंटशी डिस्कस करतो की हे प्रकार घडू शकतो, तर ऑब्विसली पेशंटच्या म्हणणं असं, डॉक्टर तुम्ही चालू करा, आणि इवन वी आर वरीड की सपोज दिस पेशंट कम्स बॅक अगेन विथ द प्रॉब्लेम देट, तर त्याच्या आपल्याला 2 वस्तू बघायला लागतं की मी किती रिस्क घेणार, ते घेतल्यावर किती ब्लिडिंग होण्याचे चान्सेस आहे आणि ते दिल्यावर मग किती बेनिफिट आहे, आणि ते बघून आपण इंडिव्हिज्युअल बेसिसवर आणि केस टू केस बेसिसवर आपण ते डिसिजन घेतो. सर आता पुढे आपण वळूया की पेशंट आता काही कारणाने ऍडमिट करावंच लागलं, तर बऱ्याच आता पब्लिकमध्ये रेमडेसिवीर आणि इतर इंजेक्शन्स याच्याबद्दल बरेच कन्सर्न्स आहेत. तसंच त्याला काही अल्टरनेटिव्ह आहेत का, किंवा अजून काही आपण ट्रीटमेंट मोडॅलिटीज ट्राय करतो आहोत का? सर, आणि त्याच सोबत तुम्ही टॉसिलिझुमॅबला काही अल्टरनेटिव्ह आहेत का, आणि कुठले ड्रग्ज वापरू शकतो आपण, काय वापरता येणार आहे, सध्या शॉर्टेज असल्यामुळे काय करायचंय, असे बरेचसे प्रश्न आपल्याकडे येतात श्रोत्याहून की आमच्याकडे आता रेमडेसिवीर नाहीये, टॉसिलिझुमॅब नाहीये, तर बेव्हिझुमॅब द्यायचं का, काय करायचं, पेशंट, डॉक्टर्स विथ अदर जनरल पब्लिक, सगळ्यांचा हा प्रश्न आहे. तर आय थिंक आपण ह्या एका प्रश्नामध्ये ह्या सगळ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो. इट्स व्हेरी गुड क्वेश्चन, आणि इनफॅक्ट मी राऊंड्स मध्ये माझा मेजर टाइम याच्यामध्ये जात आहे, स्पेशली आफ्टर द शॉर्टेज ऑफ रेमडेसिवीर. आता आपण मेडिसिन्स वर जाऊ की व्हॉट आर द मेडिसिन विच आर नोन टू हेल्प. आता रेमडेसिवीर बघितला तर रेमडेसिवीरच्या जे मी तुम्हाला थोडा 1 मिनिट घेणार ट्रायल मध्ये, त्याचे साधारणतः 4 ट्रायल, 3 ते 4 ट्रायल झालेले आहे, आणि 3 ते 4 ट्रायल मध्ये असं आहे की ज्यांना रेमडेसिवीर दिला तर असे लोकांना बेनिफिट्स होतात, ज्यांची रिकव्हरी 14 दिवसामध्ये व्हायची असेल त्यांची 11 दिवसामध्ये होते. ज्या लोकांना ऑक्सिजनची गरज लागली, ज्यांच्या ऑक्सिजनेशन कमी झाला आणि ज्यांना एखाद्या वेळी बायपॅप लागला, अशा लोकांना रेमडेसिवीर दिला तर त्यांच्या जे आहे रिकव्हरीचे चान्सेस लवकर होतात. पण ज्या लोकांना तोंडातून नळी टाकायला लागले किंवा इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन लागला, अशा लोकांमध्ये रेमडेसिवीर दिल्यावर काही फायदा झाला नाही. ज्या लोकांच्या ऑक्सिजनेशन कमी नाही आहे, ज्या लोकांच्या माइल्ड डिसीज आहे, ज्या लोकांना मॉडरेट डिसीज आहे जिथे ऑक्सिजनेशन कमी झालेला नाही आहे, अशा लोकांमध्ये ऑक्सिजनेशनचे काही विशेष बेनिफिट झालेले नाही आहे. इनफॅक्ट त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत, राईट, पण ते साईड इफेक्ट्स खूप मायनर आहे. तर आता जे सध्याचे जे रिकमेंडेशन जे आहे, पण समजा एक आणखी सबसेट ऑफ द पेशंट आहे ज्याचं ऑक्सिजनेशन व्यवस्थित असेल, ते बरं दिसत असेल, पण त्यांच्यामध्ये अशी पॉसिबिलिटी आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये ते कंडिशन डाऊन होऊ शकतं. ते कोणते पेशंट असतात,
समजा त्यांच्या सीआरपी काल 20 होता आणि आज 60 वर आला. दुसरं आहे त्यांच्या जे स्कॅन का स्कोर 7 होता आणि आज 14 वर आला, म्हणजे ते एक्सरे वाईज पण ते प्रोग्रेशन आहे. तिसरं आहे त्याला आता तर दम लागत नाही, पण जेव्हा मी 6 मिनिटं चालायला लावला तर 6 मिनिटं चालायला तर दम लागायला लागला आणि ऑक्सिजनेशन पण कमी झालं, म्हणजे ते 4.5 पॉईंट झाला. याच्या म्हणजे असं आहे की हा पेशंट जे आहे ते प्रोग्रेस होणार. अशा लोकांमध्ये डेफिनेटली रेमडेसिवीरच्या बेनिफिट्स आहेत आणि त्याची रिकव्हरी फास्ट होणार. तर शॉर्ट मध्ये तुम्ही मला विचारणार तर रेमडेसिवीरच्या बेनिफिट्स कोणाला होणार? ज्यांना ऑक्सिजनची गरज लागणार, जे अर्ली स्टेजवर येणार, जे पहिला 10 दिवसामध्ये येणार जेव्हा व्हायरिमियाचा स्टेज असेल, असे लोकांमध्ये ज्यांना पॉसिबिलिटी आहे की ज्यांना ऑक्सिजनची गरज लागत आहे किंवा लागणार पटकन, ज्यांना हाय फ्लो नेझल कॅन्युला किंवा बायपॅपची गरज लागणार, अशा लोकांमध्ये डेफिनेटली रेमडेसिवीरच्या बेनिफिट्स आहेत. तुम्हाला नेक्स्ट प्रश्न मला विचारणार तुम्ही की रेमडेसिवीर मुळे पेशंट रिकवर होतात. आता रिकवर नाही, मॉर्टॅलिटी बेनिफिट ज्यांना इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरची गरज लागली त्याच्यामध्ये तुम्ही रेमडेसिवीर द्या किंवा नाही द्या, न दिल्यावर तितका मॉर्टॅलिटी असतं, दिल्यावर मॉर्टॅलिटी तितकं असतं. पण एक सर्टन सबग्रुप मध्ये जे आहे ते ज्याच्यावर डेफिनेटली बेनिफिट्स असतात. आता लोकांमध्ये खूप गैरसमज झालेली आहे प्रेस मीडिया आणि याच्यामध्ये रेमडेसिवीर तर सर्वांच्या असं की मला रेमडेसिवीर द्या, मला रेमडेसिवीर द्या, मला रेमडेसिवीर द्या, राईट. आणि ते दुसरा पार्ट ते बघत नाही त्याचे बाकी काय साईड इफेक्ट प्रोफाईल आहे, काय बेनिफिट्स आहे. आणि मी ज्या गरजू लोकांना दिला तर त्यांना डेफिनेटली बेनिफिट्स असतात. मी आज माझ्यासाठी जेव्हा गरज नाही वापरलं तर दुसऱ्याला बेनिफिट होणार. आता जे नेक्स्ट जे मेडिकेशन आहे जे टॉस्लिझुमॅब मध्ये साधारणतः 6 ट्रायल झालेले आहे. पहिला 5 ट्रायल निगेटिव्ह ट्रायल होते, एक ट्रायल मध्ये पॉझिटिव्ह ट्रायल होता आणि नंतर एक मेटा अनालिसिस जे लास्ट 2 महिन्यापूर्वी आलेले आहे. टॉस्लिझुमॅबचा रोल फक्त एक सर्टेन पर्सेंटेज लोकांमध्ये आहे, तेव्हा आपण सांगतो कंडिशनल, ज्यांच्या ऑक्सिनेशन कमी होतं आणि ऑक्सिनेशन कमी झाला, सायटोकाईन स्टॉर्म आपण सांगतो, त्यांच्या ऑक्सिजन पटकन कमी झाल्यानंतर त्यांना 1 दिवसामध्ये ऑक्सिजन शिवाय हाय फ्लो नेझल कॅन्युला किंवा त्यांना व्हेंटिलेशनची गरज लागली आणि त्यांना आपण जेव्हा स्टेरॉइड यूज केला आणि स्टेरॉइड 24 तासामध्ये फरक नाही पडला आणि अशा लोकांचा सीआरपी खूप जास्त असेल, 75 असेल, अशा लोकांमध्ये टॉस्लिझुमॅबच्या बेनिफिट्स आहे. ते सोडला जिथे इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहे, पहिला 24 अचानक ऑक्सिनेशन कमी होणार आणि आपण स्टेरॉइड रेमडेसिवीर दिल्यावर नेक्स्ट 24 आवर्स मध्ये त्याचे रॅपिड प्रोग्रेशन आहे, त्याचे व्हेंटिलेशन रिक्वायरमेंट वाढत आहे, असे लोकांमध्ये टॉस्लिझुमॅबचा रोल आहे. अदरवाईज ते एक इंडिकेशन सोडला तर टॉस्लिझुमॅबचा रोल नाही आहे. आणि प्लीज रिमेंबर टॉस्लिझुमॅबचे पण साईड इफेक्ट्स आहे, हे इतकं सिंपल ड्रग नाही जितकं आपल्याला वाटतं. आता नेक्स्ट जे आहे की हे 2 सोडला तर त्याच्या आणखी रिप्लेसमेंट आपण काय काय देऊ शकतो. नेक्स्ट असतं ॲडलिझुमॅब आणि आहे एक नवीन आता जे प्रमोट केलेलं आहे बिवासिझुमॅब. आता ॲडलिझुमॅब मध्ये जे आहे फक्त 3 स्टडी आहे, 2 क्युबन स्टडी आहे, ते खूप शॉर्ट स्टडी आहे, ते 30 पेशंटची स्टडी आहे आणि एक जे आहे ते इंडियन स्टडी आहे. आणि इथे ते बघितलं की तुमच्याकडे टॉस्लिझुमॅब अवेलेबल असेल देन यू यूज दिस मेडिकेशन आणि हे मेडिकेशन केलं, पण ते स्टडी खूप शॉर्ट आहे, खूप शॉर्ट स्टडी आहे आणि याच्यावर जे पोटेन्शियल बेनिफिट्स आणि त्याचा साईड इफेक्ट प्रोफाईल पण आहे. म्हणून जेव्हा ते द्यायला लागला तर आपल्याला भरपूर त्याच्या प्लस आणि मायनसवर चर्चा करायला लागणार. चर्चा करून जेव्हा इंडिकेटेड असेल तर, आणि ते केल्यानंतर त्याच्या इम्युनोसप्रेशन आणि त्याचे साईड इफेक्ट प्रोफाईल चर्चा केल्यानंतर आणि पेशंटची संमती घेतल्यानंतर, नातेवाईक संमती घेतल्यानंतर देणं योग्य असतं. नेक्स्ट जे आहे ते आपण जे खूप आता जे प्रमोट केलेलं आहे बिवासिझुमॅब आणि जे आहे VEGF ब्लॉकर जे आहे. आता हे तुम्ही बघितलं ते लिटरेचरमध्ये फक्त 23 केसेस जे आहेत, 13 केस इटलीमध्ये आणि 14 केस वॉज डन इन चायना आणि एक आणखी स्टडी बांगलादेश. या स्टडीवर त्या लोकांनी बघितलं की ज्या लोकांना आम्ही हे औषध यूज केली, ते औषध केल्यावर ऑक्सिजनची रिक्वायरमेंट कमी झाली आणि त्याच्या जे आहे पोटेन्शियल सीटी स्कॅन मध्ये पण बेनिफिट झाला. पण अगेन ही स्टडी खूप शॉर्ट आहे, फक्त 27 पेशंट आणि एक 20-30 पेशंट याच्यावर बेस करून. आणि हे ड्रग जे आहे इतकं सिम्पल ड्रग नाही, याचा साईड इफेक्ट आहे, ब्लिडिंगचे चान्सेस जास्त आहे.
तर अगेन हे ड्रग टॉसिलिझुमॅबचं रिप्लेसमेंट तर डेफिनेटली नाही आहे, पण एक डेस्परेट सिच्युएशन मध्ये जिथे वी आर नॉट फाइंडिंग एनिथिंग आणि त्याच्यावर आपण नातेवाईकांशी चर्चा करून इफ दे एग्री विथ ऑल प्रोज अँड कॉन्स आणि साईड इफेक्ट्स त्यावेळी आपण विचार करू शकतो. पण बिवासुबाब जे आहे ते आतापर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा IDSA किंवा बाकी ऑर्गनायझेशनच्या रिकमेंडेशन मध्ये नाही आहे. ते बिकम्स ऑफ लेबल यूज. नेक्स्ट जे आहे ते मेन मी तुम्हाला सजेस्ट करणार जे मेन वस्तू जे इनफॅक्ट मी लास्ट मध्ये आणलंय त्याला जे हेल्प्स इज अ स्टिरॉइड्स. वन कंडिशन विच हेल्प्स इज अ स्टिरॉइड्स. आणि स्टिरॉइड्स कोणत्या लोकांमध्ये मदत करणार? ज्यांच्या ऑक्सिजनेशन कमी होत असेल, ज्यांना CRP हाय असेल, ज्यांच्या CT स्कोर वाढलेला असेल, ज्यांना व्हेंटिलेशनची गरज लागली असेल, ज्या लोकांना हाय फ्लो नेझल कॅन्युलाची यूज लागेल असेल, असे लोकांना स्टिरॉइड जे आहे एक साधारणतः 10 दिवस दिल्यावर त्यांचे बेनिफिट्स आहे. त्याचे बेनिफिट शिवाय ते ऑक्सिजनेशन प्रोफाईल मध्ये इम्प्रूव्हमेंट आणि मॉर्टॅलिटी बेनिफिट्स म्हणजे सर्व्हायवल बेनिफिट्स पण आहे. वन सिंगल ड्रग तुम्ही मला विचारणार विच हॅज शोन बेनिफिट बियॉन्ड डाऊट इज अ स्टिरॉइड. आता प्रश्न असा की किती डोस यूज करायचा? याच्यामध्ये जे ट्रायल मध्ये जे सांगितलेलं आहे 40 मिलीग्रॅम्स ऑफ मिथाइलपेंडिसोलोन किंवा 32 मिलीग्रॅम्स ऑफ मिथाइलपेंडिसोलोन 8 मिलीग्रॅम ऑफ डेक्सामेथासोन और इक्विव्हॅलेंट जे ट्रायल मध्ये आहे ते. हायर डोस आपल्याकडे ट्रायल नाही आहे, बट समटाइम्स इन डेस्परेट सिच्युएशन इट इज बिंग युज्ड ॲट व्हेरियस प्लेसेस. तर मी रिकमेंडेशन करणार आणि लास्ट जे मी ऍड केलेलं आहे, प्लीज रिमेंबर द थिंग विच हेल्प्स इज ऑक्सिजनेशन आणि गुड क्रिटिकल केअर. एक चांगला क्रिटिकल केअर जे आहे जिथे आपण ऑक्सिजनेशन आणि पेशंटला सपोर्ट करतो 2 आठवडा 3 आठवडा आणि पेशंट जे 2 ते 3 आठवड्यानंतर लंगची जी रिकव्हरी असते इन्फ्लेमेशन पासून रिकव्हरी जे असते तोपर्यंत आपण ऑक्सिजनेशन सपोर्ट करतो, बाकी बॉडी ऑर्गनला सपोर्ट करतो आणि ते दिल्यावर त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते रिमार्केबल आहे. इनफॅक्ट जर्मनी आणि फ्रान्सचे बघितलं आणि त्यांच्या जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल बघितलं ते जून पर्यंत 2020 आणि आता जे करत आहे त्याच्यामध्ये नाव दे हॅव शिफ्टेड मोस्टली टू द स्टिरॉइड्स, गुड क्रिटिकल केअर आणि प्लस मायनस रेमडेसिविर. हे जे ओव्हरऑल पिक्चर आहे. नाव नेक्स्ट जे प्रश्न आहे की आणखी 1-2 मेडिकेशन आहे जे जॅक इनिबिटर सिन्स आपले काही डॉक्टर्स आहे याच्यामध्ये. तर बार्टेसिनिब जे आहे एक ड्रग ते रिकमेंडेशन झालेली आहे. तर बार्टेसिनिब शुड ओनली बी यूज वेअर यू कॅन नॉट यूज स्टिरॉइड्स इन कॉम्बिनेशन विथ रेमडेसिविर. जिथे कारण की बार्टेसिनिब आणि स्टिरॉइड्स आपण दोन्ही यूज केला तर बोथ आर विल कॉज प्रोलॉंग इम्युनोसप्रेशन आणि इन्फेक्शनचे चान्सेस वाढणार. So that is the one drug which has been used. You should be used only in condition where you cannot use steroids. That is the only condition which has been recommended. I think I have covered most of the. आपण बऱ्याचशा ट्रीटमेंटच्या बाबतीत आता तुम्ही सांगितलेलं आहे, ड्रग्स बद्दल सांगितलं आहे, ट्रीटमेंट ऑप्शन्स तुम्ही दिलेले आहेत. बऱ्याचशा श्रोत्यांचे जे प्रश्न होते रेमडेसिविर, टॉसिलो, बेवझॅक, स्टिरॉइड्स त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे. तर ट्रीटमेंट बद्दल आपण बरंचसं इथे कव्हर केलंय. पण तुम्ही जर म्हटलात की स्टिरॉइड्स इज अ वंडर ड्रग, स्टिरॉइड्स विल हेल्प अलॉंग विथ ऑक्सिजनेशन अँड प्रॉपर क्रिटिकल केअर, ही जी आपली शेवटची स्लाइड होती. पण त्याच्यानंतर जर आपण बघितलं ट्रीटमेंट नंतर तर म्युकरमायकोसिस, पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स किंवा बुरशी लागणे, तोंडाला आतून बुरशी येणे, नाकाला बुरशी येणे, असे काही केसेस आता खूप प्रमाणात वाढलेले आहेत. मग आता जर आपण ट्रीटमेंट अशी देतोय आणि हे जर वंडर ड्रग्ज आहेत तर ह्याचे हे साईड इफेक्ट्स आहेत का आणि ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो? I think this is one of the excellent questions, Dr. Sarika. I really appreciate it. मी माझ्या आयुष्यामध्ये इतकं बुरशी किंवा म्युकरमायकोसिस बघितलं नव्हतं जितकं मी आता बघत आहे. आणि माझा जे पर्सनल थॉट आहे की याचं जे कारण आहे कोविडमुळे जे आहे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युन डिसरेग्युलेशन होतं आणि ते एक मोठा रिझन आहे त्याच्या होणं. सेकंड जे आहे की आपण स्टिरॉइड जे यूज करतो तर माझं जे पर्सनल मत आहे की स्टिरॉइडच्या जे डोसेस जे आहे आपण जितकं कमीत कमी यूज करता आला. जे ट्रायल जे होता रिकव्हरी ट्रायल बघितला त्याच्यामध्ये 8 मिलीग्राम डेक्सामेथासोन
त्याला कन्वर्ट केलं तर 32 मिलीग्रॅमचा मिथाइलप्रेडनिसोलोन यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिझल्ट्स वर फॅन्टास्टिक. Now, whether you want to convert that 40 milligrams or 8 milligrams to 16 milligrams, 40 milligrams to 80 to 160 milligrams to get a potential more benefits to change from immunosuppression to immunomodulation to immunosuppression, ते थोडा आपण तिथे रिस्क घेतो. तर माझा जे सजेशन असणार की स्टेरॉइड शुड बी यूज जुडिशियसली, स्पेशली इन एल्डरली, जे डायबिटिक्स असतात, ज्यांना वय जे आहे मोर दॅन 50 असेल, ज्यांना डायबिटीज असेल, अशा लोकांना माझं सजेशन असणार की यूज द मिनिमम पॉसिबल स्टेरॉइड्स, यूज फॉर अ व्हेरी शॉर्टर पिरियड ऑफ द टाइम. आणि ते ट्रायल मध्ये जे आहे ते 10 दिवस यूज केलेलं आहे. आणि आपण जे स्टेरॉइड जे आहे, आपला जे टेम्पटेशन असतं की लंग फायब्रोसिस आणि लंग फायब्रोसिस मध्ये आपण थोडा आणखी एक्सटेंड करत जातो. But remember, now we don't have much of many trials to say that if you use steroids for a longer time and the fibrosis is helped. मला असं वाटतं की कुठे ना कुठे थोडा जुडिशियस यूज आपण यूज केला तर डेफिनेटली आपल्याला इन्सिडेन्स ऑफ म्युकरमायकोसिस कमी करता येणार. हॅव्हिंग सेड दॅट, आता वी हॅव सीन म्युकरमायकोसिस विथ 40 मिलीग्रॅम इवन फॉर 7 days. एक 7 दिवस घेतल्यानंतर दे हॅव डेव्हलप ऑन डे 8 साइन्स ऑफ म्युकरमायकोसिस. तर इन शॉर्ट मी माझं जे सजेशन असणार की कन्सिडर COVID-19 जिथे रोगप्रतिकारक शक्ती कमी होतं, डिसरेग्युलेशन होतं, असा डिसीज कन्सिडर करा. स्टेरॉइड कमी ते कमी यूज करा. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज डायग्नोज अर्ली. फेस मध्ये जे आहे पेन व्हायला लागला, अनएक्सप्लेन्ड हेडेक व्हायला लागला, आयलिडची ड्रुपिंग झाली, सायनस इन्फेक्शन झाला, प्लीज कन्सल्ट युअर ENT सर्जन ॲज सून ॲज पॉसिबल. आणि मला वाटतं ENT सर्जन, ऑप्थल सर्जन किंवा डेंटल सर्जन, जितकं लवकरात लवकर आपण हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन ठेवला तितकं लवकर आपल्याला हे आजार लवकर निदान करता येणार आणि त्याची मॉर्बिडिटी कमी करता येणार. धन्यवाद सर. प्रिय नाशिककरांनो, सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता जे कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत त्याचं अर्ली आयडेंटिफिकेशन, म्हणजे तुम्हाला थोडं जरी सर्दी झाली, नाक जाम झालं, डोकं दुखायला लागलं, अंधुक दिसायला लागलं, तर घरच्या घरी ह्याचा उपाय न करता त्वरित डॉक्टरांना साधा. कारण की म्युकरमायकोसिस म्हणजे बुरशी लागणे, इन्युक्लिएशन ऑफ आईज, आता हे आपण फार कॉमनली सध्या आम्ही कॉम्प्लिकेशन मध्ये बघतोय. तर कोणाकोणाची विजय आहे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमुळे. यासाठी आपण घरी न बसता त्वरित डॉक्टरांची आपण सल्ला घ्यायला हवा आणि त्यांना तसं दाखवायला हवं. ट्रीटमेंटमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. श्रोते हो, तुमचे बरेचसे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतायत. वेळेअभावी आम्ही सगळे प्रश्न नाही घेऊ शकत, पण जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण आता इथे लवकरात लवकर कव्हर करायचा प्रयत्न करूया. ओव्हर टू यू पंकज. ऑडियन्स मधून सर एक महत्वाचा प्रश्न आलाय मनीषा जगताप यांच्याकडून. प्लाझ्मा थेरपीचा काय रोल आहे सर? ICMR recommendation, WHO recommendation आणि IDSA recommendation, no to plasma therapy. त्याच्या बेनिफिट्स इनिशियली भरपूर ट्रायल झाले. एक ट्रायल जे आपला न्यू दिल्लीमध्ये आपण 6 याच्यामध्ये पण झाला होता आणि त्याच्यामध्ये जे बघितलं त्याचे काही बेनिफिट्स नव्हता. इनिशियली आपल्याला वाटलं की काय एनकरेजिंग रिझल्ट आहे. आता जे रिकमेंडेशन त्याच्या अगेन्स्ट मध्ये आहे. सर, इथे आपल्याकडे अमय हसे आहेत. ते विचारतायत की माय वाईफ इज गोइंग थ्रू RA ट्रीटमेंट, सो व्हॉट शुड बी अवर मेन अटेन्शन पॉइंट? Now, once you are going through RA treatment, now one thing is, the first thing issue is the social distancing, mask, high COVID appropriate behavior. That becomes the first and foremost thing. Second thing is the vaccinate. आणि जेव्हा तुम्ही वॅक्सिनेट करणार आणि एखादी तुम्ही मिथोट्रॅक्सेट टॅबलेट तुम्हाला चालू असेल मिसेसला, तर आपल्याला ते 1 आठवड्यापूर्वी ते मिथोट्रॅक्सेट बंद करायला लागणार, कारण की ते आपला वॅक्सिनचा इफेक्ट ब्लंट ऑफ करतात. आणि वॅक्सिन घेतल्यानंतर 1 आठवड्यात पुन्हा ते रिस्टार्ट करता येणार. तुमचे जे फिजिशियन आणि रिमेटॉलॉजिस्ट तुम्ही कन्सल्ट करू शकतात आणि कन्सल्ट करून ते घेऊ शकतात. सो दॅट बिकम द सेकंड. सो माझ्या जे 2 रिकमेंडेशन असणार की वन रिकमेंडेशन इज कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉर द पेशंट अँड बाय रिलेटिव्स ऑल्सो. कारण की शी मस्ट बी टेकिंग ऑल द प्रिकॉशन्स, बट इट मे ऑल हॅपन की अदर फॅमिली मेंबर्स मे नॉट बी फॉलोइंग द कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि शी मे गेट अफेक्टेड बिकॉज ऑफ अदर्स. दॅट इज वन. सेकंड जे आहे वॅक्सिनेशन, दॅट इज 2. रिगार्डिंग मेडिकेशन्स, स्टेरॉइड एकदा चालू असेल तर दॅट कॅन बी कंटिन्यूड, दॅट शुड नॉट बी स्टॉप.
स्टिरॉइडची गरज लागली दॅट कॅन बी युज्ड. रेमडेसिवीर कॅन बी सर युज्ड. या ओके सर, आता एक असा जनरल प्रश्न आहे की आपण कोविड नंतर एक्सरसाइज किंवा मॉर्निंग वॉक कधी सुरू करू शकतो कोविड नंतर आणि जे करायला मॉर्निंग हवं की नाही करायला हवं? येस, नाव दॅट विल डिपेंड ऑन द एक्सटेंट ऑफ द डिसीज. एकदा माइल्ड डिसीज असेल आणि माइल्ड डिसीज मध्ये जे आहे की अगदी अनकॉम्प्लिकेटेड असेल, CRP नॉर्मल झालेला असेल आणि यू आर फाईन, देन यू कॅन ग्रॅज्युअली स्टार्ट ओव्हर पिरियड ऑफ टाइम. पण जे तुमची जी ऍक्टिव्हिटी जे ओरिजिनल असेल, यू शुड ट्राय टू गो टू लेस देन दॅट. मी सांगणार की 50 to 70% अँड दॅट शुड बी द ग्रॅज्युअल. आणि मी आता जे बघितलं काय ऍथलीट्स पण आहे या ग्रुपमध्ये, माझ्या त्यांना रिकमेंडेशन असणार की तुम्ही सब मॅक्सिमल एक्सरसाइज करा. डोंट ट्राय टू रश बिकॉज दिस डिसीज टेक्स 3 months to recover. 3 months to recover, and the virus is there in your system, 3 months. and the inflammation can again come up. And with every wear and tear, Okay. what you do, you give a chance for inflammation to go up. So whatever you do, go slowly. एक असणार मी जे सांगणार की इनफॅक्ट हे माझ्या जे रिकमेंडेशन आहे, मी पर्सनली बघितलेलं आहे 2 पेशंटमध्ये की दे हॅड अ व्हेरी सिव्हिअर डिसीज. इफेक्ट स्कोर वॉज मोर दॅन 20 to 23. दे बिकेम ऑल राईट. आणि घरी झाल्यानंतर आफ्टर सम टाइम दे स्टार्टेड डेव्हलपिंग, दे स्टार्टेड डुईंग भस्तिका अँड अदर प्राणायाम, अँड दे डेव्हलप निमोथेरॅक्स, अँड दे केम विथ रेस्पिरेटरी फेलियर. तर कुठे ना कुठे यू कन्सल्ट युअर डॉक्टर. डोंट ट्राय टू, मी जे सांगतो, डोंट ट्राय टू जनरलाइज. Consult your treating doctor and take a recommendation from him. ओके सर, काही जणांचं म्हणणं आहे की कोविड झालाय, घरी आलोय, पण मग कोविड फायब्रोसिस असं ऐकलंय आणि त्याच्याबद्दल मग आमचं मन खच्चीकरण झालंय की आता आमची लंग्सची कॅपॅसिटी परत कधी वाढणारच नाही. आता आम्ही काय तेवढा श्वास घ्यायचा का? आम्हाला कॉम्प्लिकेशन हे आमचे परमनंट राहणार आहेत का? असे बरेचसे प्रश्न आहेत की कोविड फायब्रोसिस म्हणजे काय आणि त्याच्यावर तुम्ही काय ट्रीटमेंट आहे का? आम्ही परत आमच्या नॉर्मल रुटीनला येऊ शकतो का? आजच्या प्रोग्राम मध्ये एक मी मेसेज तुमच्याकडे देऊ शकलो आणि तर मला खूप आनंद वाटणार. मी तुम्हाला स्टॅटिस्टिक देतो. 2002 मध्ये सार्सचं जे आहे एपिडेमिक होतं हाँगकाँग, कोरियामध्ये. तिथे 27% जे पेशंटला डिस्चार्ज केला, तर 27% पेशंटला डिस्चार्ज केला तर ऑक्सिजनची गरज लागली होती. आणि असे लोकांना फॉलोअप केला तर 1 वर्षानंतर फक्त 2% लोकांना ऑक्सिजनची गरज लागली. आणि 10 वर्षानंतर बघितलं तर ओन्ली 0.5% रिक्वायर्ड ऑक्सिजन किमोथेरपी. याच्या म्हणजे असं आहे की 99% पेशंट इम्प्रूव्ड. 99% पेशंट इम्प्रूव्ड. सेम होता मिडल ईस्ट रेस्पिरेटरी व्हायरस जे सौदी अरेबिया. सेम थिंग ऑब्झर्व देयर. तर लंग फायब्रोसिस. रॅपिड फायर सारखे क्वेश्चन विचारणार आहेत सर. There is a good chance of recovery. There is a good chance of recovery. सर वेळेअभावी थोडंसं रॅपिड फायर घेऊयात. जरा क्वेश्चन्स खूप आहेत माझ्याकडे. प्रोन व्हेंटिलेटर बद्दल तुमचं काय मत आहे? येस, प्रोन व्हेंटिलेशन हेल्प्स. प्रोन व्हेंटिलेटर बद्दल काय? प्रोन व्हेंटिलेशन डेफिनेटली हेल्प्स आणि सर्वांना करायला पाहिजे आणि एनकरेज करायला पाहिजे. सर ओके फाईन, थँक्यू सर. नाशिककरांना सरांनी सांगितलंय प्रोन व्हेंटिलेशन इज गोइंग टू हेल्प, आपल्याला त्या रिकव्हरीला मदत करणार आहे. सर दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या नाशिकमध्ये वेगळे स्ट्रेन्स अवेलेबल आहेत किंवा वेगळे स्ट्रेन्स आढळत आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का आणि त्याला काही वेगळी ट्रीटमेंट अशी लागणार आहे का? मला काही विशेष त्याच्या बाबत नॉलेज नाही आहे. नाशिक बाबत विथ स्ट्रेनची ट्रीटमेंट इज गोइंग टू रिमेन सेम. फक्त त्याची इन्फेक्टिव्हिटी चेंज होणार. एका माणसापासून जास्त माणसांना ट्रान्समिट होणार आणि एका त्याची सिव्हिरिटी वाढू शकतो. सर आता आपण सेकंड वेव्ह मध्ये आहोत, बरोबर? सेकंड वेव्ह मध्ये आता आपण मॅक्सिमम मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी बघून झालेलं आहे. वी हॅव गॉन थ्रू व्हेरियस शॉर्टेजेस ऑफ ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लोकांची पॅनिक सिच्युएशन, मेंटल खच्चीकरण झालेलं आहे. तर आता पुढची जी वेव्ह येणार आहे की नाही येणार आहे, आणि येणार असेल तर आपण कसं ससज्ज व्हायचंय पुढच्या वेव्हसाठी, आणि ती कधीपर्यंत राहू शकते असं आपल्या स्टडीज मध्ये काय सांगितलेलं आहे? लोकांबद्दल तुम्ही काय मेसेज पोहोचवू शकतात की आपण आता सेकंड वेव्ह मध्ये आहोत, तर थर्ड वेव्ह मध्ये न जाण्यासाठी किंवा नाही जाण्यासाठी, किंवा गेलो तर ते माइल्ड कसं राहील, आपण काय प्रिकॉशन्स घ्यायचे, ह्याच्यावर प्लीज तुम्ही थोडंसं आम्हाला गाईडलाईन द्या. माझा जे पर्सनल एक्सपिरियन्स आहे लास्ट 3 दिवसाच्या मध्ये जे मी ओपीडी मध्ये बघत आहे, नाव नंबर ऑफ केसेस आर ड्रॉपिंग.
नेक्स्ट 15 days we expect the number of cases to drop by 50%. आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये we are going to come out of it. That is one. सेकंड माझं असेसमेंट आहे की वॅक्सिनेशन जे आपण सर्व लोकांना दिला तर डेफिनेटली पुढच्या जे वेव्ह जे सप्टेंबरमध्ये एक्सपेक्टेड आहे त्याची जी इंटेन्सिटी कमी असणार आणि त्याची तीव्रता कमी असणार. थर्ड आहे वी आर गोइंग टू बी बेटर प्रिपेअर्ड. तुम्ही मला नेक्स्ट प्रश्न विचारणार की काय करायला पाहिजे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन आणि डिसिप्लिन हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्याला जेव्हा थर्ड वेव्ह कमी करायचे आहे त्याला जे मिटिगेट करायचे आहे. तर श्रोते हो, आपल्याला दुबे सरांनी सांगितलेलं आहे की आपण आणि आमच्या IMA सरांनी पण त्यांच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवर आपल्याला की आपण SMS चं पालन करा. SMS आपण दैनंदिन दिवसात वापर करतो, पण SMS म्हणजे काय? सोशल डिस्टन्सिंग, M मास्कचा नियमितपणे वापर आणि S म्हणजे परत सॅनिटाईज. तर नियमित पद्धतीने हात धुत राहणे, वेळोवेळी हात धुणे, बाहेरून काही फळभाज्या घेत कोपिडीतून आलो तर हात धुवायची प्रक्रिया आपल्याला थांबवायची नाहीये. मास्क प्रत्येक ठिकाणी वापरायचा आहे आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायचं आहे. प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. आपण जर ह्या कोरोनाला इतके घाबरून राहिलो तर कदाचित आपलं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. ते होऊ न देता आपण ह्याला होऊ शकत आणि काय काळजी घ्यायची आहे ह्याबद्दल आपल्याला सरांना विचारलेलं आहे. सर, अजून तुम्ही काही सांगू इच्छितात आपल्या श्रोत्यांना की मेंटली पॅनिक सिच्युएशन खूप वाढलेली आहे आणि आजारापेक्षा माझ्या मते मेंटल ब्लॉकमुळे म्हणा किंवा मानसिक खच्चीकरणमुळे आपल्याला मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी जास्त प्रमाणात बघायला मिळते. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे? मी सांगणार की 15 to 20% इन्सिडेंट्स आहे डिप्रेशन, एन्झायटी आणि याचे ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि ते फक्त पेशंट मध्ये पण नाही आहे, पण दॅट इज देअर विथ अस ऑल्सो, डॉक्टर्स, हेल्थ केअर वर्कर्स. आणि त्याच्यामध्ये पण आहे खूप फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन्स असतं की यू आर नॉट बिंग एबल टू हेल्प फॉर ऑल दोज हू कम द वे यू वॉन्ट टू हेल्प. आणि दिस इज समथिंग विच इज व्हेरी डिस्करेजिंग. पण आपल्याला बघायला लागणार UK आणि इटली, दे ऑल्सो हॅड अ सेकंड बॅड वेव्ह अँड दे केम आउट ऑफ इट. अँड आय एम व्हेरी पॉझिटिव्ह की जस्ट हँग ऑन. आणि हे जे आहे पुढच्या 1 महिन्यामध्ये विल कम आउट ऑफ इट. Although we had oxygen shortage, this will remain for another 7 to 10 days, 15 days, but we'll come out of it and we will be a stronger nation. तर आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर एन्झायटी आणि भरपूर असतं, स्पेशली जे लॉस असतं, मॉर्बिडिटी असतं, हॉस्पिटल स्टे असतं, रिमेनिंग अवे फ्रॉम निअर अँड डिअर असतं. दिस इज ऑल व्हेरी पेनफुल एक्सपिरियन्स. आणि त्याच्यामध्ये जे आहे यू सीक हेल्प. तुम्ही तुमच्या बरोबर ठेवू नका. सर, आपण सगळं घेतलंय आतापर्यंत. होम आयसोलेशन, प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट, कॉम्प्लिकेशन सगळं बघितलं आहे. इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये मला विचारायचं आहे की सिटी स्कॅनचा रोल काय आहे? डिफरन्स बिटवीन सिटी व्हॅल्यू आणि सिटी स्कोर. लोक म्हणतात की अरे काही नाही, सिटी व्हॅल्यू तर माझी 2च आहे, सिटी स्कोर एवढा आलेला आहे, मला काही इन्फेक्शनच नाहीये. सो देर इज अ लॉट ऑफ कन्फ्युजन बिटवीन सिटी व्हॅल्यू अँड सिटी स्कोर. तर जस्ट गिव्ह सम मेन गाईडलाईन्स टू द जनरल पब्लिक अबाउट these two investigations, RT-PCR ची सिटी व्हॅल्यू आणि सिटी स्कोर. याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहे की सिटी स्कॅन, वन ऑफ द मोस्ट मिसयुज्ड इन्व्हेस्टिगेशन जे केलं आहे आपण या पेंडेमिक मध्ये, सेकंड वेव्ह मध्ये, दॅट इज सिटी स्कॅन. सिटी स्कॅन इज ओनली रिक्वायर्ड, त्याची गरज तेव्हाही पडणार जेव्हा आपल्याला निदान करता येणार नाही. RT-PCR केला आपण, RT-PCR ने निदान नाही करता आला आणि पेशंट 10 दिवसानंतर आले तर RT-PCR पॉझिटिव्ह होण्याची शक्यता कमी आहे, त्यावेळी त्याचा रोल आहे. अदरवाईज रुटीन याच्यामध्ये फक्त मला जे RT-PCR पॉझिटिव्ह आणि पटकन जाऊन सिटी स्कॅन करणं हे चुकीचं आहे. कारण की त्या दिवशी तुम्ही चेक करणं तुमचा स्कोर 2 असणार, पण 6वा दिवस, 7वा दिवस, 8वा दिवस जे आहे ते तुमचा स्कोर वाढणार. आणि 8वा दिवस तुम्ही केला त्या स्कोर 10 द्याला, 12 द्याला म्हणजे तुम्ही सिरियस असं नाहीये. त्याला आपल्याला कोरिलेट करायला लागतं क्लिनिकल फाइंडिंगने, CRP ने आणि बाकीचे ओव्हरऑल डिसीज सिव्हिरिटी बघून कोरिलेट करायला लागतं. तर सिटी स्कॅनचा रूल तेव्हाच आहे जेव्हा डायग्नोसिस आपल्याला करता आला नाही तर. सेकंड जे आहे जेव्हा ऑक्सिनेशन कमी होतं तर आहे.
जेव्हा ऑक्सिजनेशन कमी होण्याचे आपल्याला कारण समजत नाही, जेव्हा ऑक्सिजन कमी होण्याचे कारण जे आहे सीटी स्कोर कमी होण्याशिवाय बाकी जे रिझन्स असतात, जसं पल्मर एम्बॉलिझम असतं, त्याच्यामध्ये त्याचा रोल आहे. सीटी स्कॅन फॉलोअप करण्यासाठी जे आहे की आज 3रा दिवस 7 होता, 8वा दिवस 10 होता, 12वा दिवस हे जे आहे ते यूज करणं सायंटिफिक नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही US आणि UK मध्ये बघितलं तर इतकं कमी ते स्कॅन्स यूज करतात करण्यासाठी. तर माझ्या मताने सीटी स्कॅन कमीत कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. नाव नेक्स्ट प्रश्न विचारला की सीटी व्हॅल्यूज. आता सीटी व्हॅल्यूजच्या Sir, हे can रॅपिड CT scan be a weight spread infection? CT scan can it spread infection? Yes. Sir, CT scan मुळे इन्फेक्शन किंवा कोविड स्प्रेड सीटी स्कॅन मध्ये जे आहे हे आपल्याला एखाद्या जनरल पब्लिक पर्यंत पोहोचवायचं आहे. आता आपण सीटी स्कॅन मध्ये जेव्हा गेलो आणि गेल्यानंतर आपण सीटी स्कॅनर मध्ये खोकला केला, एकदा खोकला केल्यानंतर जे व्हायरस आहे दॅट रिमेन्स इन द एअर फॉर नियरली 2 hours. तर आपल्याला सीटी स्कॅनच्या लोकांना काय करायला लागतं, एकदा RT-PCR पॉझिटिव्ह केस त्यांना ते सॅनिटाईज करायला लागतं आणि सॅनिटाईज केल्यानंतर त्यांना पुन्हा करायला लागतं. आणि एखाद्या वेळी आणि सर ते सॅनिटाईज करतात, पण एकदा खूप लोड वाढला हे वाढला तर त्याच्यामध्ये आपल्याला ते तितकं अॅक्युरेसी राहत नाही. तर वेदर सीटी स्कॅन इज अ स्प्रेडर, माझ्याकडे स्टडीज आणि डाटा नाही आहे, पण माझं म्हणणं असं आहे की त्याचा आन्सर मी असा देणार की यूज सीटी स्कॅन ओनली व्हेन रिक्वायर्ड and use do CT scan only when they do for a COVID positive patient. COVID positive patient एक ठराविक टाइम असतं आणि त्या ठराविक टाइमवर आपण गेलो तर त्या टाइमवर ते स्कॅन्स करणार, नंतर ते गॅप देणार 2 तास 3 तासाच्या, ते सॅनिटाईज करणार आणि देन ते टेक नॉन कोविड पेशंट्स ऑल्सो. त्याचे उत्तर मी असं देणार. एक जे प्रश्न राहिला होता की सीटी व्हॅल्यूज, आता प्लीज रिमेंबर करा ICMR ने याची भरपूर स्टडी केलेली आहे. सीटी व्हॅल्यूज कमी आला म्हणजे आपल्याकडे व्हायरस जास्त आहे, सीटी व्हॅल्यूज जास्त असला म्हणजे आपला व्हायरस कमी आहे, सर चुकीचे आहे, हे सर चुकीचे आहे. सीटी व्हॅल्यूज मोर दॅन 40 आला तर येस देर इज अ पॉसिबिलिटी दॅट इज मे बी फॉल्स पॉझिटिव्ह, त्याच्यावर आपल्याला पुन्हा क्लिनिकली बघून ते रिइन्व्हेस्टिगेट करणं ते करू शकतो. पण सीटी व्हॅल्यूज 10 आला म्हणजे माझे इन्फेक्शन जास्त आहे, या सीटी व्हॅल्यूज 35 आला म्हणजे माझे इन्फेक्शन, तसं आपल्याला काही प्रूव्हन नाही आहे. तर प्लीज ते सीटी व्हॅल्यूज कडे तुम्ही जास्त बघू नका. ते जे आहे आमच्यावर सोडा, कारण की आम्हाला जेव्हा क्लिनिकली बघून ते इंटरप्रेट करायला लागतं. सर, सारांश सांगायचा झाला तर पेशंटने स्वतःहून सीटी स्कॅन न करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता लगेच आपल्याला काही सर्दी खोकला झालाय आणि मी सीटी करून, तसं स्टेप वाईज इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. RT-PCR करा, डॉक्टरांना दाखवा, डॉक्टर तुम्हाला काय ट्रीटमेंट देत आहेत ती ट्रीटमेंट घ्या. होम आयसोलेशन म्हटलं तर होम आयसोलेशन मध्ये कुठल्या गोळ्या घ्यायच्या आहे, काय तुमची कोमॉर्बिड कंडिशन आहे, त्याबद्दल डॉक्टर तुम्हाला सल्ले देतील. त्यानंतर तुमची कंडिशन जर खालावली, तुम्हाला काही गरज वाटली ते तुम्हाला सीटी स्कॅनचा ऍडवाइस देतील. तर आपण आपल्या मनाने जाऊन सीटी स्कॅन करून येऊन मग सांगून की आता आमचा स्कोर एवढा आहे आणि आता आम्हाला, मी RT-PCR नाही केले पण स्कोर एवढा आहे, तर तुम्ही काय करायचं ते करा, असं न करता सामान्य जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही प्रत्येक तपासणी करताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या करू नये. तज्ञ डॉक्टरांना विचारा, त्यांनी जास्त सरांनी फार सोपी ही टेस्ट आधी करायची, RT-PCR करा, ती पॉझिटिव्ह असेल तर मग तुमचं प्रोग्रेशन रिग्रेशन ऑफ द डिझीज बघण्यासाठी तुम्ही सीटी स्कॅन करा, कारण की सीटी स्कॅनच्या माध्यमातून पण व्हायरस स्प्रेड होऊ शकतो. तुम्ही जर तिथे खोकला केला नाही केला तर, वॅक्सिनला आपण गर्दी केली, तिथे आपण सोशल डिस्टन्सिंग नाही मेंटेन केलं तरीही हा रोग पसरू शकतो. तर बेसिक ज्या गोष्टी आपण टाळू शकतो जेणेकरून संसर्ग पसरणार नाही कोरोनाचा, त्या तर आपण टाळायलाच हव्यात. श्रोते हो, तुमचे बरेचसे प्रश्न आम्हाला कळलेत. मी आणि पंकज भट आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगू इच्छितो की जर कोणाचे प्रश्न घेतलेले नसतील तर आम्ही क्षमस्व आहोत, वेळेअभावी आम्ही काही प्रश्न नाही घेऊ शकलो, पण असाच एक मनस्व राहील. तुमच्या ज्या शंका आहेत वॅक्सिन बद्दल, त्याबद्दल आपण असाच एक सेशन परत IMA मार्फत कंटिन्यू करूया पुढे. नंतर कधी जेव्हा आम्हाला सोय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला ते लिंक पाठवूया आणि आजचा सेशन इथेच थांबूया अशी मी विनंती करते. दुबे सर, थँक्यू व्हेरी मच. फार सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली. बऱ्याचशा डॉक्टर आहेत इथे, जनरल पब्लिक आहे, सगळ्यांना तुम्ही सांगितलं, त्याबद्दल फार फार धन्यवाद. आता आपल्या IMAच्या सचिव डॉक्टर कविता गाडेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. थँक्यू. ओव्हर टू यू कविता. थँक्यू. दुबे सर, एक प्रश्न विचारायचा होता. When will this get over? When will we have normal lives? 2 years.
2 years. You know, Kerala, they have said 2022 or 23. They have said this is going to last for 22 to 23. Okay. So I expect, see now, unless the entire world gets herd immunity of 70 to 80%, this will not become normal. You know, And the so other question was, मला असं वाटतं की before vaccination we will get herd immunity. That is what I feel. The the population and the rate at which we are getting vaccination and त्या vaccination पेक्षा infectionचा rate इतका rapid आहे की I think we will get herd immunity before the vaccination. What is your take on this? yeah, I think so. The way now the way now this second wave was just tsunami, you know, and the way they I saw the infections. But see, you have to have a more than 60% of the population. Community spread. Okay. थँक्यू सर. खूप छान माहिती दिली आहे आणि बऱ्याच अंशी तुम्ही सगळ्या प्रश्नांचे आणि सगळ्या शंकांचं निरसन केलेलं आहे. थोडेसे इंटरप्शन्स होते, इंटरनेट इश्यूज होते एमओसीच्या एरियात. सरांचा वॉज क्वाईट क्लिअर. ऑल दी आन्सर्स वर व्हेरी क्लिअर, व्हेरी क्रिस्प, व्हेरी प्रिसाइज. And most of the, I think more than 80% of the commonly asked questions were covered. In fact, the ICU related जे questions असतात, जे पेशंटचे रिलेटिव्ह बाहेर असल्यावर त्यांना फक्त नावं माहिती असतात, पण ऍक्च्युअली कशाला काय वापरतायत, कुठे वापरतायत, गरज आहे की नाही, या गोष्टी पण अगदी सहजतेने आणि क्लिअर शब्दात तुम्ही सांगितलेलं आहे. सो थँक्यू सो मच दुबे सर. वी आर व्हेरी ग्लॅड टू हॅव यू ऑन दिस प्लॅटफॉर्म. Thank you, our MOCs, Dr. Pankaj Bhatt and Dr. Sarika Devre, for taking as much as questions possible during that 1 hour period. But we are hoping we will have a next similar session. We'll be having another physician on next Sunday. काही लोकांचे प्रश्न उत्तर दिले नाहीयेत, तर त्याला एक पॅरलल आपण एक ऑलरेडी एक ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, हॅलो IMA हेल्पलाईन. त्याचे डिटेल्स तुम्हाला नाशिक IMA च्या फेसबुक पेजवर भेटतील, तर तिथे पण तुम्ही विचारू शकतात. तिथे पण आम्ही फिजिशियन्स आहेत, काही इतर स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत, ते हेल्पलाईनवर असतात. ते तुमचे जे डाऊट्स असतील ते तुमचे डाऊट्स क्लिअर करतील. थँक्यू राजश्री पाटील मॅडम. थँक्यू our president Dr. Hemant Sonani sir, our entire team for organizing this Facebook event. Thank you all the viewers for taking an active participation on Zoom as well as Facebook platform. And thank you all once again to make this program successful. We are hoping to have many more sessions. And if Dubey sir is willing to take another session, we'll have him one more time. Yeah. No problem. Yes. Okay. Thank you all. We would be closing this session for now.